प्रतिसाद आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यानंतर हरियाणाची निवडणूक झाली, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आणि महायुती सरकारने आणि मोदी साहेबांनी केलेली कामं ही जनतेच्या सेवेकरताची, राष्ट्राच्या राज्याच्या विकासाची ही जी केलेली कामं आहेत, त्यामुळे सर्व समर्थन हे मोदींच्या नेतृत्वाला, महायुती सरकारच्या एकनाथ शिंदे, देवाभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी चालवलेल्या राज्याच्या कारभाराला आणि गेले काही दिवस म्हणजे काही महिने, 1.5 वर्ष कसबा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं आम्ही सेवा, संघटन आणि संपर्क ह्या माध्यमातून आम्ही जो 50,000 नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, आमच्याकडे कुठलंही पद नसताना, आमचे सगळे नगरसेवक काही पदावर नसताना केवळ संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या जीवावर साही प्रभागामध्ये आम्ही संपर्क कार्यालय चालू केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावले. जनतेचे प्रश्न मार्गी लावणारी फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच या रस्त्यावर होती. त्यामुळे जनतेचा आमचा विश्वास बसला आणि जनतेचं समर्थन आणि आशीर्वाद आम्हाला आहेत. तोच हा प्रतिसाद आमचा दिसत आहे. भरपूर डेव्हलपमेंट व्हायचं आहे, कायद्यावर काय सांगाल? स्लम एरियातून बरं डेव्हलप व्हायचं आहे. स्लम आता जो माझ्या कसब्याचं व्हिजन आहे, त्यातलं व्हिजनमध्ये 5 मी पंचसूत्री कार्यक्रम दिलेले आहेत. हा जो कसबा मतदारसंघ आहे याला ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या ठिकाणचं शहर, गाव हे वसवलं. ज्यांनी आपल्याला त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी अटकेबार झेंडा याच कसब्यातून लावला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी याच ठिकाणी स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली. याच ठिकाणावरून लोकमान्यांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला. ऐसा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असणारा पुणे आणि त्यातला कसबा, कारण त्यावेळेचं पुणे म्हणजे कसबा म्हणजे त्यावेळेचं पुणे होतं. आणि अशा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असणाऱ्या कसब्याला कचरामुक्त कसबा, प्रदूषणमुक्त कसबा, ट्रॅफिकमुक्त कसबा, एसआरए मुक्त कसबा, जुन्या वाड्यांचा प्रश्न सुटलेला कसबा आणि शनिवारवाड्याभोवतील जे 100 मीटरचं रिस्ट्रिक्शन आहे ते निर्बंध उठवलेला कसबा, हे माझं व्हिजन आहे. हा माझा मास्टर प्लॅन आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे सर्व मी विकसित करून दाखवणार. ज्या ज्या संधी मला मिळाल्या आणि त्यावेळेस जे मी कल्पना मला आल्या आणि जे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या होत्या, ते सर्व विकास मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना, लोकप्रतिनिधी असताना केलेला आहे. हे सुद्धा मला जनतेच्या आशीर्वादाने 20 तारखेला मतरूपी आशीर्वाद कमळाला त्यांनी दिला आणि त्यानंतर 23 तारखेला मी आमदार म्हणून निवडून आलो. तर पुढच्या 5 वर्षात कसब्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने अजून काय काय तुम्ही? आरोग्याच्या दृष्टिकोनातून सत्तेत नसताना आम्ही सलग 3 आठवडे आरोग्य शिबिर घेतली. हजारो लोकांना त्याच्यातनं आम्ही त्यांना त्या पूर्ण सुविधा दिल्या, मोफत सुविधा दिल्या. यापुढील काळात आरोग्य आणि शिक्षण हे आमचं प्राधान्य असणार आहे. मतदारसंघाचा विकास, आरोग्य आणि शिक्षण ह्या आमचा अजेंडा असणार आहे. ह्याच्यात सर्वांना पूर्ण मदत करण्याचा आमचा संकल्प आहे.